अभिनंदन. काय कसं वाटतंय आता? थोडा भार हलका झाल्यासारखा वाटतोय की नाही? एक संकट टळलं, पण पुढे बाकीची उभी आहेत. म्हणजे आता तू जर मोनिका कशी वागली आहे ते जर पाहिलं असतंस ना, तर तुझाही आनंद फार काळ टिकला नसता. काय ते सरळ सांगशील का मला? आत्या, अगं, ज्या बाळाच्या स्पर्शाने मोनिका शुद्धीवर आली त्याला हात सुद्धा लावायला तयार नाहीये ती. तिला ते शेजारी ठेवलेलं सुद्धा चालत नाहीये. व्हॉट? त्या बाळाची जबाबदारी मी घेणार आहे, पण तिचं पोषण मोनिकावर अवलंबून आहे हे तिला कळत नाहीये का? मला माहित होतं ते. एक स्त्री म्हणून मला ही गोष्ट आधीच समजत होती. आता एक डॉक्टर म्हणून बोलते. नाहीतर काहीच खरं नाही. हॅलो निर्मले. हा आई, बोल बोल. सगळ्यात आधी तुझं अभिनंदन. आई, तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. हो हो हो. नाही म्हणजे तुम्ही दोघांनी दिवस रात्र राबून इतकी मेहनत करून मोनिकाची तब्येत सांभाळलीत. बरं वाटलं. बरं ऐक, आज तू जेवायला घरी न जाता आमच्याकडे ये. विक्रांतलाही सांग आणि मानसीलाही घेऊन ये. कळलं का? हो आई, हो हो. म्हणजे मी सांगते तसा निरोप देते. बर, चल ठेवते. या. आईचा निरोप आहे. आपल्याला घरी जेवायला बोलावले. आत्या, माझा खरंच मूड नाहीये. नाही असं म्हणू नकोस तू. काही म्हण. आजचा दिवस आपल्यासाठी खूप वेगळा आहे. अँड वी हॅव टू सेलिब्रेट दिस. नाही म्हणू नकोस. मी पण येईन, पण मी जरा घरी जाऊन येईन. मी निघते. तुम्ही आवरून मग पोचा घरी. मानसी, मला अजिबात जावंसं वाटत नाहीये. मोनिका थोडं जरी बरं वागली असती ना, तरी मी आनंदाने घरी गेलो असतो. जाऊ दे विक्रांत. हे बघ विक्रांत, आता घरचे सगळे आनंदात असतील. त्यांच्या समोर असा चेहरा पाडू नकोस तू. चला निघूया. मे आय कम इन सर? येस प्लीज. सर, बाळ परत रडायला. हा बोला. विक्रांत, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. तुमचा विचार बदलला नाहीये ना? बघू, सांगतो मी तुम्हाला. फोन करतो. ठीक आहे. अरे विक्रांत, काय झालं बाळा, सांगशील का? काय नाही आजी, ते एका वेगळ्या केस बद्दल आहे. चला येतो. निर्मला मॅम पण मला ओरडतील. ऐकून घ्या ना, तुमची तब्येत खरंच नाहीये बरी. प्लीज थोडंसं समजून घ्या ना मॅम. मॅम नका असं फिरू. मॅम मॅम, हळू 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 हळू. ठीक आहे. इथे बाहेर का? का म्हणजे? डिलिव्हरी झाली आहे ना आता. वेळ लागलाय का तुला? अवस्था बघ तुझी. आणि तू अजूनही रिकवर झालेली नाहीयेस. कळलं? सारिका, तिला बाहेर पडायची परवानगी कोणी दिली? मॅम, मी नाही दिली परवानगी. मी कोणाची परवानगी घेत नसते आत्या. मला निघावंच वाटलं, मी निघाले. मला आता काही बोलायचं नाहीये. प्लीज मला तुम्ही अडवू नका. घरी गेल्यावर बोल.
मोनिका सिस्टर तिला रूम वर न्या. हळू हळू हळू. इतकी हट्टी आणि बेजबाबदार मुलगी मी काही पाहिली नाही. मॅम पण बरं झालं तुम्ही आलात. मला तर काय करू ना काहीच सुचत नव्हतं. खूप विकनेस आहे तिला. काय जबरदस्ती आहे. मला नाही राहायचंय हॉस्पिटलमध्ये. हळू ओरडायचं नाही. हे माझं हॉस्पिटल आहे आणि मला इथे अजिबात आरडाओरडा नकोय. मग नका करू आरडाओरडा. मला निघू द्या आत्या. स्वतः उठून 2 पावलं चालायची तरी ताकद आहे का तुझ्यात मोनिका? आगाऊपणा करायचा नाही आणि शांतपणे झोपून राहायचं. एकदा चक्कर आली म्हणून मी इथेच थांबायचं का? मूर्खपण आहे आत्या. वेडेपणा तू करतेस मोनिका. ही बाळाची गरज आहे. आईचं दूध म्हणजे बाळासाठी अन्नही असतं आणि औषधही असतं. मी काय करू? व्हॉट डू यू मीन मी काय करू? बाळ पोषणासाठी तुझ्यावर अवलंबून आहे. झालं. हे कोणाचं तरी माझ्यावर अवलंबून राहणं हेच नको होतं मला. मोनिका बाळासाठी सोड, पण निदान स्वतःसाठी तरी थांब. कारण मी थांबून काय होणार आहे? मी जी पडले होते ना तो एक कोइन्सिडन्स होता. इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. आय एम ॲब्सोल्युटली फाईन. चला तयारीला लागूया. जावई बापांचा फोन आला की लगेच निघूया. झाली गाई सुरू. घाई कसली? तत्परता म्हणतात त्याला, तत्परता. उगीच समानार्थी शब्द सांगू नका मला. बरं मी काय म्हणते, आपण मोनाला भेटून आपल्या घरी जाऊया का? मी तर म्हणते की मोनाला सुद्धा विचारूया घरी येते का म्हणून. तुझं म्हणणं पटतंय मला, पण आता पण काय? काल मोनाची आजी सासू म्हणत होती की मोनाचं बाळणपण इथेच होणार म्हणून. असं म्हणत होत्या का? नको, पण विचारूच यात आपण. हो म्हणाल्या तर बरंच आहे. तसं असेल तर आपण विचारू आजच. हा मोनिका आणि बाळ तुम्ही दोघे मी त्या बाळाला जवळ घेणार नाहीये. म्हणूनच मला लवकरात लवकर इकडनं बाहेर निघायचं. बाळाला टाळण्यासाठी इथून बाहेर पडायचंय. हो. आणि कोण बाहेर पडू देणार आहे तुला? मला विक्रांतच्या आजींशी बोलायचंय. का? कारण त्याच फक्त माझा हट्ट पूर्ण करू शकतात आणि मला इकडनं बाहेर काढू शकतात म्हणून. ताई, इथे आत्यांच्या परवानगीशिवाय काहीही होणार नाही.